गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा होणार आहे, कारण की आज मी निघाली आहे फिरायला. आणि मी कुठे फिरायला जाणार आहे हे बघण्यासाठी शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांनी पावन झालेला गंभीरगड. तर आम्ही इथं थांबलेले आहे, थोड्यासाठी रिलॅक्स करतोय आणि थोड्याच वेळात आम्ही परत निघणार आहेत आमच्या लोकेशनवरती. तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मी पोहोचलेली आहे आता खानवेच्या बटरफ्लाय गार्डन मध्ये. तुम्ही तर बघितलंच असेल, पण आज मी पण बघते, एवढ्या दिवसांनी आले तर, आणि तुम्हालाही दाखवते बटरफ्लाय गार्डन. तर आम्ही आता बटरफ्लाय गार्डनच्या आतमध्ये आहेत आणि फिरतोय. इकडे खूप अशी छान छान अशी झाडं लावलेली आहेत आणि ती तर मी बघितली नाही. त्यांना खूप अशी छान छान फुलं पण आलेली आहेत जास्वंदीची. आता तर मित्रांनो, ह्या गार्डनच्या मध्यभागी असं एक स्मशानभूमी पण आहे आणि आपण ह्या गार्डन मध्ये मस्त फिरायला येतो. आणि आपण जर असं घराकडे असलं आणि असं कुठे स्मशानभूमी असेल तर आपण लांबून पळून जातो, पण आता इथं आहे आणि आपण इकडे आरामात फिरतो. ह्याबद्दल जरा वाटतं की असं काहीतरी असलं तर बरं, कारण की अशा ठिकाणी मग माणसं घाबरत नाही, ती व्यवस्थित फिरतात. आणि चला, मी आता तुम्हाला गार्डन दाखवते. तर मित्रांनो, आम्ही असे भरपूर फिरलो, पण सध्या पावसाचं वातावरण नाही आहे आणि आता जून मधली आजची 16 तारीख आहे, तरीही पाऊस आलेला नाही. आणि पाऊस नसल्यामुळं सगळीकडे हिरवगार काहीच नाही, फुलं पण नाही आहेत, बटरफ्लाय पण नाही मिळत. तर आता इथलं फिरणं आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघाले, आता जाणार आहेत दुसऱ्या स्पॉटवरती. तर तिकडे पण बघा आमचा व्लॉग. आता आम्ही निघत आहेत. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेले आहेत बिद्राबीनच्या स्पॉटवरती आणि इथं खूप छान असं श्री तंटकेश्वर महादेवांचं मंदिर आहे आणि इथं खूप छान असं गार्डन पण आहे. आणि चला, तुम्हाला आता मी पहिलं आतलं जे मंदिर आहे ते दाखवते. तर सुरुवातीला आत पोहोचल्यावर आम्ही सगळ्यात पहिलं भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं आणि नंतर मग महादेवांचं इथं दर्शन घेतलं. आणि ह्या मंदिराच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि एक गोष्ट आकर्षित करते ते म्हणजे मंदिराचा जो व्हाईट कलर आहे तो म्हणजे डोळ्याला खूप आकर्षित करून घेतो. आणि आजूबाजूला मस्त अशी झाडं लावलेली आहेत आणि इथे पूजेचं वातावरण असल्याने मन एकदम फ्रेश होऊन जातं. आणि बाजूलाच एक छान असं गार्डन आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, इथलं छान असं बिद्राबीनचं गार्डन. हे बघा, किती छान अशी मोठी झाडं लावलेली आहेत आणि भरपूर असं इथं हिरवगार असं रान आहे. खूप अलग अलग प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि ती फुलं पण अलग अलग आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही मस्त अशा गार्डन मध्ये बसलेले आहोत आणि आम्ही एक्सप्लोअर केलं. तर इथं अरेकापामचे भरपूर अशा व्हरायटीज आहेत आणि चिकूची झाडं आहेत, एक सोब्याची झाडं आहेत आणि एक भगवान शंकरांची मूर्ती पण छान अशी लावलेली आहे. तर इथं तुम्ही कधीतरी या, एक्सप्लोअर करा. खूप छान असं इथं वातावरण आहे आणि सध्या आम्ही बसून आराम करतोय. तर मित्रांनो, हे बटरफ्लाय पेक्षा हे खूप छान असं गार्डन आहे, कारण की इथं कचरा वगैरे नाही आहे, प्लास्टिकच्या बॉटल्स पण नाही मिळत आणि इथं डस्टबिन लावलेले आहेत जिथे आपण कचरा टाकू शकतो. आणि इथं मोठमोठी झाडं आहेत, तर त्यांची मस्त अशी सावली आहे. तर इथं झोके पण आहेत आणि इथं भरपूर अशी खेळणी लावलेली आहेत. तर लहान लहान मुलं इथं खूप एन्जॉय करू शकतात आणि आपणही करू शकतो. तर तुम्ही नक्की भेट द्या इथं गार्डनला. तर मित्रांनो, आता आम्ही दुधनीच्या डोंगरावरती इथं जी पहिली उतरण लागते तिथं आम्ही पोहोचलेले आहेत आणि आता आम्ही पहिले वाघ चढायला जाणार आहेत.
आणि इथलं सगळं पाणी एकदम आटलेलं आहे. तुम्हाला मी आता तो नजारा दाखवते, दिसेल की नाही, पण एवढा भारी वाटतो की बघून मनाला खूप असं खूप शांतीसारखी वाटते बघा. वाघचवडा या ठिकाणी आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, कारण दुपारची वेळ होती म्हणून ऊन भरपूर लागत होतं. त्यामुळे आम्ही दुधनी या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. वाघचवडा या ठिकाणी तुम्हाला जर जायचं असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी जा. वातावरण खूप मस्त असतं. तर फायनली आम्ही दुधनीला पोहोचलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का आमची जी एक्सपेक्टेशन होती तसं इथं काहीच नाही आहे, कारण की पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जे वातावरण असतं तसं काहीच नाही आहे. पूर्ण पाणी असं सुकून गेलेलं आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा जो नजारा आहे हा तुम्ही बघा. पाणी सगळं आटून गेलेलं आहे आणि सगळं सुकं सुकं होऊन गेलेलं आहे. आता ह्या भागाला बैले बैल चरायला लागलेले आहेत. आणि जे कोणी पण इकडे म्हणजे असं पावसाळ्यात किंवा आपल्या हिवाळ्यात आले असेल त्यांना माहिती असेल तिकडचा व्ह्यू कसा असतो. एकदम म्हणजे पाण्याने भरलेला, होड्या वगैरे सगळ्या एकदम ग्रीन ग्रीन व्ह्यू असतो. आणि आता सध्या काहीच नाही आहे, आम्ही जसं एक्सपेक्ट केलं तसं. पण तरीही चल आता आले तर थोडंफार बघू, एन्जॉय करू, जेवढं होईल तेवढं करता येईल तेवढं. पूर्ण अशी सुकून गेलेली आहे आणि होड्या सुक्या जागेला पडलेल्या आहेत. अशाच तर ते मग तसे पाण्यात असतात. आणि आता पाणी नसल्या कारणाने सगळं असा व्ह्यू आहे. पण तरी काहीतरी नवीन, कारण की पाणी असतं ते तर आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे, पण त्याचा जो दुसरा पार्ट असतो तो आपण कधी बघत नसतो ना, तर आज तो पण आम्ही बघितला. आणि आम्ही पावसाळ्यात पण येऊ. पावसाळ्याचा व्ह्यू मला खरंच खूप आवडतो, तर आपण तो पण व्ह्यू बघू. येताना ऊन खूप होतं आणि आम्ही बाईकवर आले तर भरपूर गरम झालं होतं. म्हटलं आता हातपाय धुवून घेऊ, थोडंसं पाणी आहे जे आम्हाला घेतलं त्याच्यात आता हातपाय धुवून घेते. तर मित्रांनो, आता आम्ही घरी चाललेले आहेत. आमचं खाऊ मज्जा मस्ती करून सगळं काही झालेलं आहे. तर आता आम्ही निघाले दक्षिण मध्य दिशेने. तर आपण परत पुण्याच्या जेवणामध्ये आहे डाळ भात आणि शेवग्याचा पाला म्हणजे सेट्टाचा पाला आणि कांदा. मी जेवण करते.